नमस्कार. 97 कोळीमध्ये आपलं स्वागत आहे. 97 कोळी हा ज्यांना देश क्षत्रिय वृत्तीने चालवायचा आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि त्यातून सर्वांसाठी समृद्धी याची ज्यांना आस आहे, ज्यांना असं वाटतं की देश अ, काय म्हणायचं त्याला मुत्सद्दी लोकांनी चालवावा, सर्वांचं हित बघणाऱ्या लोकांनी चालवावा, चांगल्या राज्यकर्त्यांनी चालवावा, ना की व्यापारी, कारकून अ, किंवा लाचभिक्षा, भ्रष्टाचार याच्यामध्ये ज्यांचं डोकं गुंतलंय, हप्ता, खंडणी असे जे गुंड मवाली लोक आहेत, यांनी देश चालू नये असं ज्यांना वाटतं, अशा लोकांसाठी आपला हा ब्लॉग आहे. आज आता तुम्हाला मी अ, मागच्या आठवड्यामध्ये एक महत्त्वाची घटना घडली, की मोदींनी अ, नेहरूंचा विक्रम मोडला, की नेहरू काहीतरी 12-12.5 वर्ष सत्तेमध्ये पंतप्रधान म्हणून होते आणि पुढे ते वारले आणि अ, तशी नेहरूंची कारकीर्द संपली. त्यांना काही कुणी निवडणुकीत हरवलं नव्हतं. तर अ, नरेंद्र मोदींनी त्यांचा विक्रम मोडला आणि अजून काही एक दिवस जास्त कारकीर्द केली. तर आज आपण थोडं नेहरू आणि मोदींची तुलना करू. परंतु मी सुरुवातीलाच सांगतो माझा कल काय आहे. माझा कल हा आहे, की संस्कृतमध्ये एक म्हण आहे, की का कहा, बकहा बकहा. म्हणजे कावळा कावळा असतो आणि बगळा बगळा असतो. आता या दोघांमध्ये कोण कावळा आणि कोण बगळा हे तुम्ही ठरवा. पण मी तुम्हाला त्यांची कारकीर्द सांगतो, की कोणी काय केलं. आणि मग त्याच्यावरून ते तुम्हीच ठरवा, की आता कावळा कोण आहे आणि बगळा कोण आहे. तर नेहरूंचं आपण आयुष्य बघूयात, की नेहरू अ, अतिशय श्रीमंत घरात जन्माला आले. त्यांचे वडील लॉयर होते आणि त्यांचे आजोबा इफ आय एम नॉट रॉंग हे दिल्लीचे कोतवाल होते. आणि दिवाण होते इफ आय एम नॉट रॉंग. दिवाण सुद्धा होते. मला वाटतं कदाचित काश्मीरचे दिवाण होते. तर आता इंग्रजांच्या काळात तुम्ही एक लक्षात घ्या, की इंग्रजांच्या काळामध्ये काय झालं, सगळे राज्यकर्ते निघून गेले. मुस्लिम राज्यकर्ते निघून गेले, मराठी राज्यकर्ते निघून गेले किंवा त्यांचं महत्त्व पूर्ण कमी होऊन गेलं. आणि मग इंग्रजांनी कोणाला हाताशी धरलं? अर्थातच वेगवेगळ्या पद्धतीच्या दिवाण लोकांना त्यांनी हाताशी धरलं. आणि दॅट्स हाऊ दे कंट्रोल्ड ऑल दीज स्टेट्स, की ते सगळे जे राजांचे दिवाण असायचे ते इंग्रजांच्या मर्जीतले लोक असायचे. आणि सावरकरांचे सासरी बुवा ते तसेच कुठले तरी दिवाण होते. सेम सो एव्हरीवेअर यू विल फाइंड द सेम स्टोरी. त्यामुळे नेहरूंची फॅमिली त्याला अपवाद नव्हती. आणि त्यामुळे तुम्ही जर त्या काळात जर बघितलं, तर भारताची घडी ही ब्राह्मण बनिया घडी ही तशी त्या काळापासून होत गेली, की इंग्रजांनी व्यापाऱ्यांना जवळ केलं, ब्राह्मणांना त्यांनी जवळ केलं, दिवाण लोकांना सगळ्यांना जवळ केलं आणि तर दिवाण हे नॉट नेसेसरी प्रत्येक वेळी ब्राह्मण असायचे. काही ब्राह्मण, काही कायस्थ, सिकेपी वगैरे वगैरे, प्रभू, शेणवी अनेक पद्धतीच्या जाती आहेत भारतात. तर साधारणतः इंग्रजांनी तसा तो वर्ग निर्माण केला. तर तसे नेहरूंची फॅमिली त्या वर्गातली ऑफकोर्स. नो डाऊट अबाउट दॅट. बाय द वे गांधींची फॅमिली बनिया फॅमिली. सो यू रिअली हॅव टू अंडरस्टँड दिस, की या दोन व्यक्तींचं महत्व असं की त्या वर्गातनं येऊन पण ते त्यांना स्वातंत्र्याची आस निर्माण झाली. जरीही ते इन्फ्लुएन्शियल आणि लाभार्थी वर्गातले होते, दोन्ही फॅमिलीज, गांधी आणि नेहरू, तरीही त्यांना आपल्या देशाबद्दल प्रेम आणि कळकर झाली, निर्माण झाली आणि त्यांनी त्यासाठी तुरुंगवास भोगला, लढा दिला, हा इतिहास आहे. तर नेहरू बिकॉज तर नेहरूवर मग टीका केली जाते की नेहरू मवाळ होते किंवा काय. तर तुम्ही लक्षात घ्या, फाईट झालेली होती. यू हॅव टू अंडरस्टँड दिस थिंग, की फाईट झालेली आहेत, अनेक लोक मारले गेलेले आहेत, अनेक राज्यकर्ते मारले गेलेले आहेत, लोकांची मुंडकी उडवलेली आहेत 1857 नंतर. 1857चं ज्यावेळी बंड फसलं, स्वातंत्र्य समर म्हणू शकतो आपण त्याला, ज्यावेळी ते फसलं त्यावेळी इंग्रजांनी कानपूरपासून दिल्लीपर्यंतच्या रस्त्यावरती झाडांना सगळे प्रेतं टांगली होती, सगळ्या बंडखोरांची. यू हॅव टू अंडरस्टँड दिस. तर त्यामुळे लोक बऱ्याचदा म्हणतात की अहो जगताप, तुमचे जगताप लोक कुठे गेले, तुम्ही ब्राह्मणांनी बनियांना शिव्या घालता, जगताप लोक कुठे गेले. अहो साहेब, जगताप लोकांनी सगळ्या लढा देऊन त्यांची आणि पेशव्यांची सुद्धा, पेशवे, घोरपडे, रास्ते, हे सगळ्यांनी भरपूर मार खाल्ला. त्यांनी इंग्रजांची लढा दिला बाय द वे. आणि ते त्यामुळे ते नंतर तुम्हाला दिसत नाहीत, की कारण ते एकदा खच्ची झालं, संपलं, तुमचं अस्तित्व इंग्रजांनी संपवून टाकलेलं आहे, हे लक्षात घ्या.
आणि मग त्याच्यानंतर जो वर्ग शिल्लक राहिलेला असतो, त्या वर्गातले गांधी काय किंवा नेहरू काय हे त्या वर्गातले लोक होते. आणि फिरोजशाह मेहता, तुम्ही अनेक सगळी नावं घ्या, गोखले, हे सगळे इंग्रजांनी जो एक कल्टिवेटेड क्लास आहे त्याच्यातले लोक. पण ॲज आय सेड, नेहरूंचं महत्व मोठं पण हे, गांधींचं मोठे पण हे, की त्या वर्गातले असूनही त्यांना देशाबद्दल आणि सामान्य माणसाबद्दल प्रेम आहे. त्यांना त्यांना त्या पापात भागीदारी व्हायची नाहीये इंग्रजांच्या, आणि त्यांना आपल्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांना रस आहे. तर नेहरू, मग भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थातच इंग्रजांना तरी सुद्धा नेहरू पसंत होते, कारण नेहरूंचं वागणं आणि बोलणं पॉलिश, सुसंस्कृत, वेस्टर्न, त्यांच्या मनावरती त्यांनी इंग्रजांचा द्वेष केला नाही, आणि द्वेष आपणही करू नये. कारण ते तुमच्या देशावर त्यांनी सत्ता गाजवली, पण इंग्रजांनी, आणि त्यांनी ऑफकोर्स आपली संपत्ती लुटली, परंतु इंग्रजांनी अनेक काही चांगल्या गोष्टी केल्या, त्यात काही स्वाद नाही. आणि इंग्रज ज्या कारणामुळे ते ते जगावर राज्य करू शिकले, की त्यांनी नॉलेज पर्स्यू केलं. तुम्ही लक्षात घ्या, जगातले सर्वोत्तम विद्यापीठ मागची 400 वर्ष ही इंग्लंडमध्ये होती, आणि मागच्या 50-100 वर्षामध्ये आता अमेरिकेतली विद्यापीठ जगातली सर्वोत्तम झालेली आहेत. पुढच्या कदाचित 20 वर्षात चीनमधली विद्यापीठ सर्वात चांगली होतील. पण द नॉलेज इज द बेसिस, पराक्रम हा दुसरा भाग. तर इंग्रजांनी दोन्ही दाखवलं, आणि त्यामुळे, आणि मग ऑफकोर्स टीमवर्क, की इंग्रज काय करतात, इंग्रजांनी दुसरीकडे भांडणं लावली, पण आपल्या देशामध्ये त्या सगळ्यांना मिळून मिसळून घेतात. आजही इंग्लंडमध्ये तुम्ही बघितलं तर इंग्लंडमध्ये इतकं डायव्हर्स दिसतं, की तुम्हाला लंडनमध्ये आलं तर तुम्हाला वाटेल आपण मुंबईत आहोत का. अक्षरशः तसा भास होतो लंडनमध्ये. तर त्यांनी स्वतःचा देश अक्षरशः विविधतेने ठेवलाय, सगळ्यांना एकत्र धरून ठेवलंय. तिथे कोणी वाटेल तसं कुणालाही अत्याचार करू शकत नाही, की तुम्ही मुसलमान आहात म्हणून आम्ही तुम्हाला झोडपून काढून तुमच्या विरुद्ध वाटेल तसं बोलू. हे इंग्लंडमध्ये नाही चालत, पण ते भारतात त्यांनी केलं. का? कारण भारत हा त्यांचा देश नाही ना, तिथे ती सत्ता गाजवायची असते. असो, पण त्यामुळे इंग्रजांच्या ज्या चांगल्या गुणांचं नेहरूंना कौतुक होतं. आणि नेहरू वॉज अ सिव्हिलाइज पर्सन. आणि मॉडर्न लॉ, की जो बाय द वे नेपोलियननी निर्माण केला, आणि इंग्रजांनी ऑफकोर्स तोच पुढे नेला. मग इंग्रजांनी जो काही कायदा स्थापन केलाय त्याचं त्यांना कुतूहल होते, ते स्वतः वकील होते, कायदेतज्ञ होते. तर या सगळ्या गोष्टींमुळं ऑफकोर्स ब्रिटिश वेअर कम्फर्टेबल विथ नेहरू. आणि आय थिंक नेहरू वॉज अ रिअली गुड चॉईस, त्यात काही वादच नाही, की नेहरू वॉज अ गुड चॉईस. कारण दुसरं नेतृत्व त्या काळी तरी नव्हतं. अं, तर नेहरू मग सत्तेत आले. मग नेहरूंनी सत्तेत आल्यावर सगळ्यात पहिल्या काही महत्वाच्या गोष्टी काय केल्या, की भारतात आपल्याला आज वाटतं, की आज आपल्याला जी काही समता दिसते ही काय ऑटोमॅटिक आलेली नाहीये. त्यासाठी संघर्ष केलेला आहे लोकांनी. आणि नेहरूंनी आंबेडकरांनी आणि नेहरूंनी मिळून एक व्यक्ती एक मत हे भारतात राबवलं. ही सगळ्यात भारताच्या स्वतंत्र इतिहासातली सगळ्यात मोठी घटना आहे. तुम्ही लक्षात घ्या, मी तुम्हाला नेहमी सांगतो, काँग्रेस हा तसा त्या काळात सुद्धा काँग्रेस पक्ष हा ब्राह्मण बनिया पक्ष त्यावेळी सुद्धा होता, आजही आहे. परंतु त्या पक्षाचं भाग्य आहे, की तिथं नेहरूंसारखी व्यक्ती होती, गांधींसारखे लोक होते, की ज्यांना जातीवाद मान्य नव्हता, भेदभाव मान्य नव्हता. सगळ्यांना समता पाहिजे, सगळ्यांना हक्क पाहिजेत, हे त्यांचे विचार होते. म्हणून काँग्रेस पक्षाचं मोठेपण, आणि म्हणून मग देश चांगल्या मार्गावर राहिला. तर, आणि त्यात त्यात दोष नाही असं नाहीये, त्याबद्दल आपण बोलू कधीतरी. मी आत्ताच बोलू. पण तुम्हाला मी चांगल्या गोष्टी सांगतोय. तर नेहरूंनी मग ती समता पहिल्यापासून राबवली, की आपली घटनाच आंबेडकरांनी लिहिली. नेहरूंनी त्या सगळ्या गोष्टींना पाठिंबा दिला, आणि त्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हतं. तुम्ही लक्षात घ्या, काँग्रेसमध्ये अदर दॅन नेहरू मला वाटत नाही अजून फार काय कोणीही प्रागतिक विचारांचं नव्हतं. नेहरू हा एकच मोठा राजाभाई टॉवर किंवा आयफेल टॉवर म्हणावा असं उत्तुंग व्यक्तिमत्व एकच होतं. आणि गांधी गेल्यानंतर ते एकच व्यक्तिमत्व तेवढं उत्तुंग होतं, की ज्याच्यामुळे भारत पुन्हा एकदा विषमतेत आणि जातीवादात अडकला नाही. त्याचं श्रेय सर्वस्वी नेहरूंचं आहे. आणि मग नेहरूंच्या प्रागतिक विचारांमुळे आय-आय-टी स्थापन केल्या. भारतात त्या काळात, नेहरूंच्याच काळामध्ये भारतामध्ये अणूबद्दल संशोधन चालू झालं. होमी भाभा दुर्दैवाने मारले गेले, आणि कदाचित सीआयएने त्यांना मारलं असावं. पण तुम्ही लक्षात घ्या, की त्याच काळात नेहरूंनी अनेक संस्थांचा पाया घातला. म्हणजे तुम्ही कुठलीही बघा, तुम्ही विज्ञान पहा,
तुम्ही नॉलेज विद्यापीठं पहा. म्हणजे हो की नाही, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर सारखी गोष्ट असेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सारखी गोष्ट असेल, किंवा अनेक IITs असतील, वेगवेगळी विद्यापीठं असतील, किंवा या सगळ्या संस्था, LIC सारख्या संस्था, की अनेक सरकारी उद्योग, सरकारी मोठमोठी डिपार्टमेंट्स. तुम्ही एक लक्षात घ्या, की ब्रिटिशांची पद्धत ही ब्रिटिशांना चालणारी पद्धत त्यांची होती. पण यातल्या अनेक संस्था या ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या नव्हत्या. त्या नेहरूंनी निर्माण केल्या. वेगवेगळ्या पद्धतीच्या संशोधन संस्था, वेगवेगळ्या पद्धतीच्या आर्थिक संस्था, वेगवेगळ्या पद्धतीच्या विद्यापीठं, ह्या सगळ्याचा पाया नेहरूंनी घातला. आणि त्यामुळे भारत हा, तुम्ही लक्षात घ्या, की त्या जातीवादातनं भारताला बाहेर काढण्याचं फार मोठं काम हे नेहरूंचं आहे. आता नेहरूंना टीका जरूर आपण करू शकतो, की समाजवादाचा अतिरेक केला. पण भारतामध्ये त्या काळात भांडवलवाद येणं शक्यच नव्हतं. कारण भांडवलवादासाठी थोडं तरी समाज प्रागतिक असावा लागतो, की जो भारतात तो प्रागतिक समाजच नव्हता. अमेरिकेमध्ये आपण म्हणतो, की अमेरिका भांडवलवादी आहे, इंग्लंड भांडवलवादी आहे. पण बिफोर ते भांडवलवादी आहेत, अमेरिका आणि इंग्लंड हे समानतावादी आहेत, की तिथे फ्री माणसं, देअर इज अ कॉन्सेप्ट ऑफ फ्री पीपल दोन्ही देशामध्ये. भारतामध्ये कसले फ्री पीपल? भारतामध्ये जर कायदे नसले असले असते, तर दलितांना अजूनही तुम्ही फुकटात काम करायला सांगितलं असतं, की आमच्या शेतात फुकटात काम करा, आमच्या घरामध्ये फुकटात काम करा. त्या मोहन आगाशे का त्यांचा एक फार सुंदर पिक्चर आहे मुक्ती नावाचा, की त्याच्यामध्ये तो ब्राह्मण घरामध्ये असतो, त्या कुठल्या त्या दलिताला त्याच्या, की त्याने आपल्या घरी येऊन काहीतरी थोडं जरा मंत्र म्हणावे, पूजा करावी म्हणून तो दलित सकाळपासून त्याच्या घरी येतो. आणि हा त्याला म्हणतो आत्ता करतो, मग करतो, जरा ते लाकूडच फोडून दे. आणि तो बाहेर उन्हातान्हात काम करतो, करतो. दुपारी अगदी 3 वाजत येतात. तरी हा काय, याची झोप होते मग जेवण झाल्यानंतर, आणि तो मरतो. मग तो मेल्यावर आता त्याचं काय करायचं म्हणून मोहन आगाशी त्या प्रेताला पुरतो, अग्नी देतो, काहीतरी करतो. आणि म्हणून मग पिक्चरचं नाव मुक्ती, की शेवटी त्या त्या व्यक्तीला मुक्ती मिळाली. तर भारतामध्ये हेच असलं असतं, की आपण लोकांना जातीच्या उतरंडीनुसार आपण त्यांना फ्री लेबर म्हणून वापरलं असतं. तुम्ही लक्षात घ्या, पंडित नेहरूंचं किंवा आधुनिक भारताचं फार मोठे एक यश आहे. आणि ऑफकोर्स ते इंग्रजांचंही ते यश आहे, की इंग्रजांनी सुद्धा ती समानतेला सुरुवात केली. दलितांना शिक्षणाचा अधिकार इंग्रजांनी दिला. कदाचित त्याच्या आधी शाहू महाराजांनी दिला. ते आता मला बघायला लागेल, तपासून बघायला लागेल, की आधी शाहू महाराजांनी दिला का आधी इंग्रजांनी दिला. पण तुम्ही एक लक्षात घ्या, की नेहरूंनी तीच परंपरा चालू पुढे ठेवली आणि म्हणून ती समानता आली. हां, आता मग त्याच्यामध्ये थोडं लेबर आणि फ्री मार्केट रिफॉर्म नीट आपले झाले नाहीत. त्याचं कारण असं आहे, की दुर्दैवाने नेहरूंनी ती ब्राह्मण बनिया व्यवस्था जी मोडायला पाहिजे होती, अक्षरशः मोडायला पाहिजे होती, की इंग्रजांचा जो काही लाभार्थी वर्ग आहे, तो लाभार्थी वर्ग त्याच्या डोंगरात लाथ घालायला पाहिजे होती. ती नेहरूंनी केलं नाही, हे त्यांचं अपयश आहे, याच्यात काहीच वाद नाही. पण हे माझ्या मते नेहरूंचं हे फार मोठं कर्तृत्व आहे, की त्यांनी विज्ञानाचा पाया घातला. त्यांनी शिक्षणाचा पाया घातला. छान सुंदर संस्था निर्माण केल्या, की ज्या आपल्याला आजपर्यंत पुरतायत. LIC सारखी तुफान चांगली संस्था आजपर्यंत पुरतीये. पंचवार्षिक योजना, प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, राज्य आणि केंद्राचे संबंध कसे असायला हवेत, याचा एक चांगला आदर्श त्यांनी घालून दिला. त्या आदर्शानंतर आपण आता हळूहळू काळाच्या ओघात विसरत गेलोय. कारण तो नेहरूंचा आदर्शवाद निघून गेला. आणि त्याच्यानंतर मी ही ब्राह्मण बनिया व्यवस्था जी आहे ती आपल्या बोकांडी इतकी आता घट्ट बसली आहे. आणि आता ते हिंदुत्व त्यांनी एक छान शस्त्र म्हणून वापरतायत. दॅट्स व्हॉट्स हॅपनिंग. त्याच्या उलट आता आपण या दुसऱ्या व्यक्तीचं पाहूयात, की नरेंद्र मोदी त्यांना एक तर पहिली गोष्ट, कायम नेहरूंना शिव्या घालण्याशिवाय दुसरं काही त्यांना काही काम आहे असं वाटत नाही. बऱ्याचदा म्हणजे अजूनही काही कुठलाही प्रॉब्लेम आला, की पहिलं नेहरूंचं नाव काढून काहीतरी रडारड करायला हवी ही व्यक्ती सुरुवात करते. सगळ्यात मला नरेंद्र मोदीचं आवडत काय नाही, की नरेंद्र मोदी ही एक खुनशी व्यक्ती आहे, की की कारण नसताना मुस्लिमांच्या विरुद्ध, पहिली गोष्ट त्यांची सुरुवातच ती तशी झाली, की त्या गुजरात राज्यामध्ये मुस्लिमांची हत्या केली गेली. त्या त्यांचं नाव काय तर संजय भट म्हणून काश्मीरी IPS अधिकारी, त्यांनी सांगितलं, की नरेंद्र मोदींनी तसे आदेश दिले पोलिसांना, की तुम्ही स्टँड बाय करा. काय होईल ते होऊ देत. आणि मग त्याच्यानंतर सगळ्या हिंदुत्ववादी लोकांनी यांनी मुस्लिमांची कत्तल केली, पोलिसांनी बघायची भूमिका घेतली. त्याच्या विरुद्ध मग वाजपेयी त्यांना म्हणाले, की राजधर्म शिकवायला गेले. त्यावेळी त्याच्यावरती नरेंद्र मोदी इतकं उन्मत्त उत्तर दिले, की "हाँ साहब, वही तो कर रहे हैं हम."
हे म्हणजे दादांत खोटं बोलणं हे तेव्हापासून सुरुवात आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्यांनी कसला डोंबल्याचा राजधर्म पाळला त्याच्या काळात, त्याच्या डोळ्यात देखत नुसती सामान्य लोकांची हत्या नाही झाली तर काँग्रेसचा एमपी, काँग्रेसच्या एमपीला मारलं गेलं, तुम्ही लक्षात घ्या. तो चांगला सुसंस्कृत माणूस होता, मुस्लिम व्यक्ती होती, त्याचं नाव मी आता विसरलो. तर नरेंद्र मोदींची सुरुवात तशी झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मागच्या 12 वर्षामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, की जे काही चांगल्या चांगल्या गोष्टी सरकारच्या ज्या व्हॅल्युएबल गोष्टी आहेत त्या लिटरली त्यांनी सगळ्या विकलेल्या आहेत. कवडी मोल किमतीने त्यांनी त्या अडाणीला, अंबानीला यांना विकलेल्या आहेत. देशामध्ये विद्वेष पेरलेला आहे. देशाची प्रगती मोदीच्या काळामध्ये तब्बल 30-40% कमी झालेली आहे, की जी मनमोहन सिंगच्या काळामध्ये देश 10 वर्षामध्ये तिप्पट झाला. तिप्पट जीडीपी वाढलं. मोदीच्या काळात ते अजून 12 वर्षात दुप्पट जेमतेम आता होईल अशी चिन्ह आहेत. अजूनही खात्री नाही. आता डॉलर कुठे चाललाय, रुपया कुठे चाललाय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे, की अजूनही ते दुप्पट होण्याची शक्यता नाहीये. आणि विषमता तर प्रचंड वाढलेली आहे मोदीच्या काळात. सायन्सवरचा भर निघून चाललेला आहे आणि कुठल्याही आडाणचोट लोकांना आपण शिक्षण मंत्री करतो आणि ते लोक बेफाम काही वक्तव्य करतात. बाबा बुवा यांचं प्रचंड प्रस्थ वाढत चाललेलं दिसतंय. इतकंच नाही तर कायदा, सुव्यवस्था, न्यायालय झुरळ म्हणते तरुण लोकांना. ही आपल्या देशाची आता अवस्था झालेली आहे, की अ, पोलीस भलत्या लोकांना संरक्षण दिलं जातं आणि चांगली लोक मारली जात आहेत, की लोक नाही की दाभोळकर मारले गेले, कलबुर्गी मारले गेले, विचारवंत लोक मारले जातात आणि त्या आसाराम सारख्या लोकांना जामीन मिळतो. तो रहीमवाला बाबा ते सिद्ध झालेले बलात्कार, लहान मुलांवर मुलींवर बलात्कार वगैरे या गोष्टी सिद्ध झालेले, हे असले लोक त्यांना जामीन मिळू लागलेला आहे. आणि एकदा नाही, जामीन नाही, सॉरी, परोल, पुन्हा पुन्हा त्यांना परोल मिळतो. त्यामुळे कळलं ना की की आय डोंट थिंक देर इज एनी कंपॅरिझन व्हॉट्सोएव्हर बिटवीन मोदी आणि नेहरू. आणि माझ्या दृष्टीने मी तुम्हाला थोडक्यात मत सांगतो की तोच का कहा आणि बकाहा बकाहा. तुम्हाला तो वाटत असेल की नेहरू काक आहेत आणि मोदी बकाहा आहेत, तर ठीक आहे, ते तुमचं इन्क्लिनेशन आहे. माझ्या दृष्टीने मला म्हणाल तर चित्र साफ आहे की नेहरू आणि मोदी यांच्यात कसल्याही पद्धतीची तुलना नाही. अं, दुसरा मुद्दा, या आठवड्यामध्ये भारताला नवीन लष्कर प्रमुख मिळाले. जुने जे होते त्यांचं नाव मला वाटतं उपेंद्र द्विवेदी आणि नवीन येत आहेत त्यांचं नाव अमुक तमुक सेठ. पुन्हा तेच एक ब्राह्मण. आता हा नवीन येतोय हा बनिया. तुम्ही म्हणाला हे काय ब्राह्मण बनिया, ब्राह्मण बनिया? अहो साहेब, आपल्याला देशातले काय जे 5 कोटी ब्राह्मण असतील, 7 कोटी 8 कोटी असतील आणि ज्या 3-4 कोटी बनिया असतील, आपल्याला काय या कोट्यावधी लोकांशी काही प्रॉब्लेम नाहीये. आपलं प्रॉब्लेम हाच आहे की ही जी सिस्टम आहे, ती सिस्टम भारताची ही पुन्हा तीच सांगतो मी, ब्राह्मण बनिया सिस्टम आहे, की हे ठराविकच लोकांनी ती सत्ता इंग्रज गेल्यानंतर वाटून घेतलेली आहे आणि त्यांनी त्यांच्याच वर्गाला फेवरेबल धोरणं राबवलेली आहेत. आणि त्यामुळे जे ऍक्च्युली लढले इंग्रजांच्या विरुद्ध ते कुठेही ते तुम्हाला नावं दिसत नाहीत लष्कर प्रमुख. एकही मराठा माणूस आजपर्यंत लष्कर प्रमुख झालेला नाही. त्यातल्या त्यात वैद्य झाले, चला ठीक आहे, त्यांना आपण मराठी ब्राह्मणांना मी मराठाच समजतो, ते झाले हरकत नाही. पण आय आय स्टील थिंक की दिस इज ॲब्सोल्यूट ट्रॅव्हेस्टी. आणि जोपर्यंत आपले डोळे उघडत नाहीत या या विषयावर, की व्हॉट नॉनसेन्स इज दिस, की भारतात क्षत्रिय लोक अक्षरशः मेले आहेत का, की तुमचं, की जे ऍक्च्युली लढले, ज्यांच्या फॅमिलीज मध्ये लढाईचा इतिहास आहे आणि ज्यांनी राज्य स्थापन केली, त्या त्या समाजांमधले फार कमी लोक तुम्हाला इव्हन लष्कर प्रमुख दिसतात. कॅबिनेट सेक्रेटरी तर सोडूनच द्या, की कॅबिनेट सेक्रेटरी किंवा उद्योगपती, की जे अमेरिकेत अमेरिकेत जे फार्मर्स, जसं फार्मिंग संपलं तस तसे ते फार्मर लोक दे बिकेम इंडस्ट्रियलिस्ट, दे बिकेम स्टेट्समन. त्यामुळे आणि जगभर तेच आहे.
एक फक्त भारत एक अशी जागा आहे की जिथे अनप्रोडक्टिव्ह लोक जे असतात की ट्रेडर्स, क्लार्क्स आणि क्लेरिक्स, की धर्मगुरू, कारकून आणि लेनदेन फक्त ह्याचा माल याला घ्या आणि त्याचा माल त्याला द्या, की आता डेटा सेंटर उघडणार विशाखापट्टणमला, त्याच्यामध्ये काय त्याला अक्कल लागणार आहे? तो काय करणार? भारतीय लोकांचा डेटा घेणार आणि गुगलला विकणार आणि तिथं वरती तो आता नाव, स्वतःचं नाव त्याच्यावर कोरणार की गुगल अडाणी पार्टनरशिप. कसली डोंबल्याची पार्टनरशिप? ही दलाली आहे बेसिकली. तुम्ही लक्षात घ्या, ते दलाल लोक फक्त ते दलाली करणार आणि देश विकणार, एवढंच ते करणार. प्रश्न असा आहे की तुम्हाला ज्यांना तुम्ही आता आम्ही तर अमेरिकेत आलोय, पण जे तुम्हाला भारतात ज्यांना राहायचंय, ज्यांना भारत एक समृद्ध देश बनवायचा आहे, ज्यांना भारत एक समर्थ देश बनवायचा आहे, तुम्ही अशा दलाली लोकांना, दलाली करणाऱ्यांना, लाचलुचपत करणाऱ्यांना, भिक्षा मागणाऱ्यांना, की आम्ही 35 वर्ष भिका मागून खाल्लं, हे तो पंतप्रधान तुमचा अभिमानाने सांगतो. यात अभिमानाची काय गोष्ट आहे? 35 वर्ष भिका मागून खाल्लं, ह्यात अभिमानाची गोष्ट आहे? तर अशा मूर्खांना जोपर्यंत आपण डोक्यावर ठेवतो, तोपर्यंत भारत हा समर्थ होऊ शकणार नाही. पराक्रमी लोकांनी, खऱ्या ज्ञानी लोकांनी, न्यायी लोकांनी अ, राज्य चालवलं पाहिजे. मुत्सद्दी लोकांनी राज्य चालवलं पाहिजे. भोंदू, स्वप्नाळू, खुनशी हे लोक राज्य नाही चालवू शकत. आज इतकंच बोलून थांबवतो. आय होप यू लाईक इट. तुम्हाला आवडला असेल तर इतरांनाही सांगा. पुढच्या व्याख्यानामध्ये परत बोलू.